इथे आपल्याला दिसतं की पेत्र उभा राहून, ज्याला आपण कॅथलिक पंथी किंवा आपण देखील म्हणतो की हा पहिला बिशप आहे, हा उभा राहून या फाउंडेशनच्या या स्थापनेच्या समय उभा राहून म्हणतो की खरोखर यरुशलेमचे लोक आणि यहुदी लोक, कारण की विविध देशातून लोक एकत्र झालेले होते आणि विविध लेखातून एकत्र झालेले हे लोकांना एक नवीन वाणी, एक नवीन अनुभव, एक नवीन देवाचा स्पर्शाचा लाभ आजच्या दिनी होत होता. आणि त्या समय पवित्र आत्म्याने भरून प्रभूचा महान सेवक उभा राहून आपल्या ह्या गॅदरिंगसाठी काहीतरी एक विशेष संदेश देत आहे. आणि त्यासाठी त्यांनी जुन्या कराराचा उपयोग देखील केलेला आहे, भविष्याचा उपयोग केला आहे, प्रॉफेसी त्यांनी सांगितलेली आहे. आणि ती प्रॉफेसी घेत जेव्हा तो पुढे वाढतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की या दिनी प्रथमच आपण बघतो की या शिष्यांच्या नावाच्या समोर प्रेषित हा शब्द देखील लागलेला आहे. इथवर येशूचे 11 शिष्य एक गमावल्यानंतर 11 उरलेले आहे आणि त्यामध्ये आता त्यांना प्रेषित म्हणून ओळखलं जात असताना आपल्याला असं दिसतं की या प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येशूचं असेन्शन झालं, म्हणजे निश्चितच त्याचं स्वर्गारोहण झालं, त्याच्या 10व्या दिवसात जेव्हा त्या सर्व बंद खोलीमध्ये, माडीवरच्या खोलीमध्ये एकत्र झालेले आहे भीतीमुळे, त्यामध्ये एक महत्वाचं अद्भुत कार्य झालेलं आहे. आणि ते अद्भुत कार्य आता जगाची उलथा पालत करणार होतं. हे कदाचित त्या समय लोकांना कळालं नाही आणि जे लोक होते ते जे नेहमीप्रमाणे ज्याला म्हणतो ऐहिक देहिक लोक म्हणतात की हे पिऊन मस्त झालेले लोक आहेत, कारण की अशा प्रकारचा अनुभव कधी देखील मंडळीला किंवा त्या समय एकत्र झालेल्या यहुदी लोकांना आलाच नव्हता. आणि आज देखील वातावरण काही बदललेलं नाही. आज देखील भीतीमध्ये, आज देखील दडपणाखाली भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर आपल्याला एक परिस्थिती दिसून येत आहे की लोक भयभीत आहे, लोक घाबरलेले आहे. कधी देखील आमच्यावर हल्ला होईल, कधी देखील आमच्यावर विविध कलमांतर्गत धरून नेण्यात येईल, भक्ती बंद पाडण्यात येईल. आणि अशा समय आपलं जे थीम आहे, आपल्या मंडळीचं थीम काय सांगा बरं? बलाने नव्हे तर माझ्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने, देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असा सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आणि आज तो सेनाधीश परमेश्वर नव्याने आज पेंटिकॉस्टच्या दिनी आपल्याशी बोलत असताना आपल्याला बघायचं आहे की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य भरण्याचा दिवस आज होता. द डे फिल विथ द पॉवर ऑफ द होली स्पिरिट, की कशा प्रकारे सामर्थ्याने ते भरलं. आणि त्या सामर्थ्य म्हणजे नेमकं आहे तरी काय? कारण की नियमित आपण आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये हे गोष्ट ऐकत राहतो की पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, या सर्व गोष्टी आपण ऐकतो. योजनेमध्ये चालवतो, याबद्दल आज आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. आणि देवाच्या योजनेचा आज विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्या उद्गाराचा आज किंवा भविष्याचा आज पूर्ण होतो त्या की मी तुम्हाला एकटे सोडणार नाही. शिष्य घाबरले होते की प्रभू येशू ख्रिस्त आता या जगातून जाणार, आम्ही परत एक बार एकटे पडणार आणि आमच्यामध्ये काहीच पात्रता नाही. कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांची पार्श्वभूमी काय होती, शिष्यांची बॅकग्राऊंड म्हणजे त्यांचा व्यवसाय काय होता, मासे धरणे. 6 ते 7 शिष्य जे होते ते त्या बॅकग्राऊंडचे होते आणि ते अतिशय सर्वजण गरीब घरातून होते आणि सामान्य होते, अतिसामान्य होते आणि कोणी देखील फार काही वक्ता ज्ञानी असा नव्हता. परंतु अशा समय प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर ते उभे असताना भयभीत झालेले आहे, कारण की येशूचा जाण्याचा समय असताना प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की तुम्ही घाबरू नका आणि मी तुम्हाला एकटे सोडणार नाही. पवित्र आत्मा म्हणजे सत्याचा आत्मा तुम्हाला येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. सामर्थ्य प्राप्त होईल. आणि प्रियांनो, जेव्हा आपण
या सामर्थ्याच्या बद्दल अभ्यास करतो किंवा या सामर्थ्याच्या इतिहासाकडे बघतो, तेव्हा आपल्याला एक महान गोष्टीचा अनुभव होतो. कारण की हे सामर्थ्य नुसतं इस्रायलपुरतं मर्यादित राहिलं नाही, ते कशा प्रकारे पुढे वाढलेलं आहे, त्याची वाटचाल कशी झालेली आहे. आताच प्रीती यांनी सांगितलं की कशा प्रकारे त्या राष्ट्रांमध्ये, विविध राष्ट्रांमध्ये, युरोपमध्ये म्हणा किंवा अमेरिकेमध्ये जात असताना तिला या गोष्टीची जाणीव झाली की तिथे सर्वत्र ख्रिस्ती समाज आहे, ते ख्रिस्ती राष्ट्र आहे. जरी या 2000 वर्षामध्ये तिथे महान संजीवन आलेलं आहे, तरी आता ख्रिस्तीपणा आणि विशेष करून आत्म्याने भरलेले ख्रिस्ती लोकांची उणीव जाणवते. आणि खरोखर त्या राष्ट्राकडे बघून आपल्याला कळत नाही की खरोखर हे तेच राष्ट्र आहे ज्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याचं संजीवनाचं, रिवायवलचं काम झालेलं आहे. राष्ट्र आणि कॉन्टिनेंट पूर्ण ख्रिस्तामध्ये आलेले आहेत. परंतु आता परत थंडावा निर्माण झालेला आहे. आणि या थंडाव्याला बदलण्यासाठी, या मृत प्राय दशेला बदलण्यासाठी आज परत एक वार आपल्याला देवाच्या त्या सामर्थ्याचा लाभ घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी योएलने परत एक वार जेव्हा संदेश दिलेला आहे किंवा आपल्याला दिसतं 17 आणि 18 वचनामध्ये योएल संदेश याने प्रकारे म्हणतो की शेवटल्या दिवसात असे होईल की. बघा, योएल संदेशाने परत एक वार ते जे कोटेशन आहे किंवा जे त्या समयीचे भविष्य आहे तो पेत्र परत एक वार रिपीट करत असताना प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय आणि 17 आणि 18 मध्ये म्हणतो की मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. या दिवसामध्ये आपल्या सर्वांना उन्हाचा खूप ताप जाणवतो. आणि जेव्हा आपण विदर्भाकडे जातो तेव्हा आपल्याला दिसतं की 46 आणि 47 पण क्रॉस केलेले. बरोबर सर? आज आमच्यामध्ये सन्मानित दामले साहेब आहे आणि प्रभूमध्ये आपण त्यांचं स्वागत करतो. आणि खरोखर त्यांना या गोष्टीची अधिक जाणीव आहे की विदर्भामध्ये टेम्परेचर अधिक कठीण आहे. आणि आजच मी येताना रिपोर्ट बघत होतो की एका वाघाने किंवा एक मात्या सिंहाने जे तेंदूपत्ता किंवा तेंदूपान जे गोळा करायला गेलेल्या स्त्रियांवर अटॅक केला आणि 4 स्त्रियांना तिथेच खलास केला. 4 स्त्रियांना त्या हल्ल्यामध्ये मरण आलं. बघा, आता बघा किती भयानक परिस्थिती त्याच विदर्भाच्या क्षेत्रामध्ये. आणि रिपोर्ट असा आलेला आहे की या उन्हाच्या तापामुळे, या उन्हाच्या आपण म्हणूया की ते टेम्परेचरमुळे वाघाच्या सायकोलॉजीवर परिणाम होतो. आणि सायकोलॉजीवर परिणाम झाल्यामुळे तो अधिक रागवतो किंवा क्रोधाविष्ट होतो आणि त्यामुळे तो कोणावरही हल्ले चढवतो. विशेष करून ह्या उन्हाच्या समयामध्ये जेव्हा विदर्भामध्ये किंवा मध्य भारतामध्ये टेम्परेचर फार जास्त असतं तर लोकांचं डोकं, त्याचप्रमाणे या प्राण्यांचं डोकं देखील गरम होतं आणि ते आउट ऑफ कंट्रोल होतात, हिंसक होतात. आणि हिंसक झाल्यामुळे ते अटॅक करतात आणि त्यामध्येच ही घटना घडली असावी. आणि त्यामुळे या दिवसामध्ये सावध राहणं फार महत्वाचं. बघा, टेम्परेचर, तापमान हे मनुष्य आणि प्राण्यांना आपल्या नियमित वाटचालीमध्ये बदल घडताना दिसून येतो. आपण देखील बाहेर जातो आणि आपल्याला देखील निश्चित डिस्टर्ब होतो, घामोघाम होतो आणि घरी आल्यानंतर आपण एकदमच म्हणजे गळून जातो, कारण की पुष्कळ घाम गळल्यामुळे आपल्याला विकनेस सारखं देखील होतं. प्रियांनो, हे तर झालं सूर्याच्या प्रकाशामुळे येणारं टेम्परेचर आणि टेम्परेचरमुळे बदल. परंतु पवित्र आत्म्याची अग्नी, प्रेज लॉर्ड, हे आता पवित्र आत्म्याची अग्नी जेव्हा उतरते तेव्हा काय घडतं हे देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याकडेच आज आपण लक्ष लावत असताना दिसून येतं की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे. यस, आमच्याकडे बल असेल, आमच्याकडे पराक्रम असेल. आणि जे राष्ट्र आज आपण ख्रिस्ती राष्ट्र म्हणतो ते एका काळामध्ये जगावर अधिपत्य गाजवत होते. कॉलोनीज ज्याला म्हणतो आपण, त्यांनी कॉलोनीज, त्याच्यामध्ये भारत देखील एक कॉलोनी होती. आणि त्यांच्यामध्ये बल होतं, ताकद होतं, शक्ती होते. त्यांनी एका पाठोपाठ एक राष्ट्र जिंकलेले. आता प्रीती स्पेनमध्ये होते. स्पेन देखील एक मोठं राजवट होती त्या काळामध्ये. परंतु त्या बलाने, ताकदामुळे ते काही ख्रिस्तीमध्ये आले नाही, तर पवित्र आत्म्याचं जे संजीवन झालं त्यामुळे त्या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडून आलेला. प्रेज द लॉर्ड.
आणि आज देखील भारतामध्ये अनेक लोकांचे आपण टेस्टिमनीज ऐकतो आणि त्यांना म्हटलं जातं की आता जे तुम्ही पूर्वधर्मी होते तुम्ही तुमचा धर्म सोडा आणि या परत आपल्याकडे. याला आपण घर वापसी हा शब्द वापरतो. परंतु प्रियांनो, ते म्हणतात की आमचा जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही परत येणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्हाला सत्य कळालेलं आहे. सत्याचा आत्मा तुम्हावर येईल. याला आत्म्याला काय म्हटलेलं आहे? सत्याचा आत्मा. आणि यामुळे हा सत्याचा आत्मा जो तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे, तो सत्याचा आत्मा अनेकदा आपण आपल्या घरामध्ये, जसं आता प्रीतीने सांगितलं की आपण आपल्या घरामध्ये राहत असताना, आपण ह्या एन्व्हायरमेंट मध्ये किंवा एक कुंपण मध्ये राहत असताना अनेकदा आम्हाला कळत नाही की प्रभूने आम्हाला कितीतरी सेफ आणि आशीर्वादी ठेवलेलं. प्रेज द लॉर्ड. आणि कधी कधी ह्या सेफ वातावरण, कूपमंडूप हा शब्द देखील वापरला जातो, अनेकदा आम्हाला देवाच्या कृपेची जाणीव होत नाही. किती देवाने आम्हाला कृपा केली, किती देवाने आशीर्वाद दिलेला आहे, किती अद्भुत गोष्टी आमच्या जीवनात केली, याची जाणीव होत नाही आणि त्यामुळे आम्ही थंड पडत राहतो. परंतु जेव्हा आपण ह्या बाहेर पडतो, जेव्हा या परिस्थितीतून आपण बाहेर दुसरीकडे जातो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की खरोखर माझं घर हे देवाने कितीतरी संपन्न आणि आशीर्वादित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती मंडळी ही कितीतरी आशीर्वादित आहे. जरी एका काळी त्याची अवस्था काही जरी असेल, परंतु आज आपल्याला ही गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे की ती समुद्र असो, समुद्राच्या बाहेर असो, युरोप असो, अमेरिका असो, आपल्या आशिया राष्ट्र असो, या सर्वकडे ह्या युट्यूब चॅनलच्या द्वारे लाखो लोकांपर्यंत दर आठवड्याला 50,000च्या वर्स व्ह्यूवर्स आपले असतात. से लोकांपर्यंत हे वचन जातं. आणि हे वचन जे आहे, मी परत एक बार सांगतो, या शब्दांच्या द्वारे नाही किंवा ह्या क्वालिटीच्या द्वारे नव्हे, तर हे आत्म्याच्या द्वारे कार्य करण्यासाठी देवाने सिद्ध केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ही मनुष्याची कृती नाही, ही मनुष्याची योजना नाही, तर ही देवाची योजना आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या योजनेमध्ये ख्रिस्ती मंडळीच्या प्रत्येक सभासदाचा सहभाग आहे. प्रेज द लॉर्ड. कधी कधी जरी मी कदाचित चित्रामध्ये दिसत असलो, कदाचित ओजस शूट मध्ये दिसत असला किंवा काही निवडक लोकच जरी दिसत असले, परंतु एकच गोष्ट असावा की ही योजना ख्रिस्ती मंडळीसाठी देवाची स्वर्गातून उतरलेली योजना आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही योजना जेव्हा तुमच्या आणि माझ्यासाठी आलेली आहे, तर तुम्ही आणि मी धन्य आहोत, तुम्ही आणि मी आशीर्वादित आहोत. आणि या समयी तोच पेत्र येणे प्रकारे म्हणतो की आता तुमचे पुत्र व तुमची कन्या संदेश देतील आणि त्याचप्रमाणे तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील, तुमचे वृद्ध देखील स्वप्न पडतील आणि त्या समय तुमच्या दास व दासी यांच्यावर देखील आत्म्याचा वर्षाव आणि त्यांना देखील संदेश देण्यासाठी आत्मा उत्सुक करणार आहे. प्रेज द लॉर्ड. लक्ष द्या, कारण की हे वचन जे आहे हे जरी कठीण असलं, परंतु आपण त्या काळामध्ये जगत आहोत, आपण त्या समयामधून जात आहोत जिथे आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त आता गेलेला आहे. आणि काय करत आहे प्रभू येशू ख्रिस्त? सांगा बरं. तुमच्या आणि माझ्यासाठी घर तयार करत आहे. दुसऱ्या बाजूला तुमच्या आणि माझ्यासाठी रथबदली देखील पित्याकडे करत आहे, कारण की त्याचं येणं लवकर होणार आहे. आणि आता शेवटला जो होता की शेवटल्या काळामध्ये काय होणार आहे याबद्दल सांगितलं. येशूचं लवकरच आगमन होत असताना आता तो म्हणतो मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, तर तुमच्यामध्ये, विशेष करून मंडळीमध्ये आणि वैयक्तिक प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांनी काय ठेवलेलं आहे? पवित्र आत्मा, होली स्पिरिट. देव जो पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. आणि तो आत्मा तुमच्यामध्ये असताना, माझ्यामध्ये असताना, ज्याने आपल्याला भरलं गेलेलं आहे, त्याला आपल्याला मोकळीकता देण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. एकच गोष्ट लक्षात ठेवा, आत्मा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण की तो देव आहे. आपण कोण आहोत? मनुष्य आहोत. आपण देहिक आहोत. आणि आपलं वर्ष आयुष्याबद्दल, आपल्या मर्यादेबद्दल मोशे आपल्या स्तोत्रामध्ये लिहितो की 70 आणि फार तर फार 80 वर. परंतु तुम्हाला आणि मला जे जीवन दिलं ते युगानुयुगाचं जीवन झालं. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू मध्ये तुम्हाला आणि मला जे जीवन मिळालेलं आहे ते 70-80 वर्षाचं नाही, तर युगानुयुगाचं जीवन आहे. आणि त्याबद्दल आत्ताच आपण स्तोत्र 139 आळीपाळीने वाचलं आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की तू मातेच्या उदरी पिंड स्वरूपात होतं तेव्हापासून मी तुला बघतो. प्रेज द लॉर्ड. तेव्हापासून तुझ्यासाठी योजना आहे आणि त्या सर्व योजनेची बद्दल मी वहीमध्ये नोंद करून ठेवलेली. प्रेज द लॉर्ड. काय करून ठेवलेली? वहीमध्ये नोंद करून ठेवलेली. ती वही अतिशय महत्वाची आहे. जसं आता प्रीतीने सांगितलं की पासपोर्ट किंवा विजा गेले तर आपल्यासाठी खूप कठीण होऊन बसतं, कारण की त्या राष्ट्रातून किंवा इमिग्रेशनसाठी किंवा बाहेर पडण्यासाठी आपल्याला आता फार कठीण होऊन बसतं.
डायरेक्ट इंडियन काउन्सिलिंग कर तिथे जाऊन पुढचं. प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात, ती वही मनुष्याची वही नाही, ती वही मनुष्याच्या हातात नाही. त्या वहीमध्ये देवदूत नोंद करत आहे, पिता नोंद करत आहे, आणि त्या वहीमध्ये जे काही लिहिलेलं आहे, प्रेज द लॉर्ड, तुम्हाला आणि मला माहित आहे का? नाही. आपण अजान जरी असलो तरी आपण जे देवात सहभागी ते चालतात, देव त्यांना विदित करतो, आणि त्यामध्ये चालण्याकरता पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला सहाय्य करतो. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो पाळक साहेब आम्हाला कळतच नाही काय करायला पाहिजे, आमच्या जीवनामध्ये असे प्रश्न. आणि मी मागील जवळजवळ 1.5-2 महिन्यापासून संदेश देत आहे की तुम्ही आणि मी ते पात्र आहोत, ते निवडलेले पात्र आहोत, जे एक विशिष्ट उद्दिष्टाने देवाच्या द्वारे निर्मित केलेले आहोत. आणि त्यामध्ये मी 2 भाग करून तुम्हाला शिकवत असताना, पहिले की आम्हाला वेगवेगळे कृपादान दिलेले, आम्हाला वेगवेगळे गिफ्ट दिलेले आहे आणि त्याचा वापर करावा. नंबर 2, आम्हामध्ये काही देखील पात्रता नाही, तरी देखील आम्ही पात्र आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि लीन व नम्र जे लोक आहे त्यांच्यासाठी देवाचा आत्मा आणखीन विपुलतेने कार्य करतो. एका बाजूला जे गिफ्ट दिलेले त्याचा उपयोग, दुसऱ्या बाजूला मी कोणी नाही, जसा संत पाऊल म्हणतो की मी जेव्हा अशक्त आहे तेव्हा सशक्त आहे. आणि त्या अशक्तपणामध्ये पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला बळ देतो. आणि दोन्ही अवस्थेमध्ये, जेव्हा टॅलेंटेड आहे तर टॅलेंट, दुसऱ्या बाजूला मी काही नाही, ते अवस्थेमध्ये पवित्र आत्मा तुमचा आणि माझा काय करून घेतो? उपयोग करून घेतो. परंतु त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे की पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये कार्य करण्याची संधी द्यावी. प्रेज द लॉर्ड. दावीद राजा देखील जेव्हा चुकला आणि तो व्यभिचारामध्ये पडला आणि स्तोत्र 51 लिहित असताना तो म्हणतो की तुझा आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. बघा, राजा आहे, सगळं काही आहे त्याच्याकडे, सर्व काही उत्तम आहे, परंतु तरी देखील त्याला एक जाणीव होती, त्याला एक माहिती होती की आज जरी मी राजा आहे, आज जगातला श्रेष्ठतम राजापैकी मी एक आहे, परंतु मला चालण्याकरता जर माझ्यामध्ये पवित्र आत्मा नाही तर या राजपदाचा किंवा या निवडलेल्या या व्यक्तीचा काही देखील उपयोग नाही. आणि प्रियांनो, हीच बाब तुमच्या आणि माझ्यासाठी लागू आहे. जगात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती जो माशाच्या उदरेपासून तर भूमीच्या उदरापर्यंत जाणार आहे, ही जी त्याची वाटचाल आहे, त्यामध्ये डे 1 पासून म्हणत नाही मी, गर्भामध्ये डे 1 म्हणजे जन्माच्या 9 महिन्याच्या अगोदर पासून तो तुम्हाला आणि मला चालवण्यासाठी एक योजना घेऊन तयार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते योजनेला कार्यान्वित करण्यासाठी, ते योजना पूर्ण करण्यासाठी आम्हाला कशाची गरज आहे? पवित्र आत्म्याची गरज आहे. परंतु अनेकदा दाविदासारखे आम्ही म्हणत नाही व्यभिचारच, परंतु पाप, अशुद्धता हे देखील आमच्यामध्ये बसतात. आणि संत पाऊल म्हणतो, जे करावयाचं वाटतं ते मी नेमकं करत, आणि जे नाही करावयाचं वाटतं तेच नेमकं मी करतो, आणि ते मी करत नाही तर माझ्या ठाई असलेलं पाप ते माझ्याकडून करून घेतं. प्रेज द लॉर्ड. पाप शुद्धतेसाठी आम्हाला कुठे जायचंय? येशूकडे जायचं, वधस्तंभाच्याकडे जायचं. परंतु तिथपर्यंत नेण्याकरता धैर्य कोणाकडे आहे? आम्हाला बळ कुठे आहे? आणि त्या अवस्थेमध्ये आम्हाला पवित्र आत्मा तिथे कशा प्रकारे घेऊन जातो त्याकडे आज आपण थोडक्यामध्ये लक्ष लावणार आहोत. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की ह्या दिनी हा जो पेंटिकॉस्टचा दिवस होता, ज्याच्याबद्दल अतिशय महत्व आता हळूहळू, कदाचित सुरुवातीच्या काळात लोकांना कळालं नाही, परंतु आता त्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. त्या दिवशी एक यहुदी सण देखील आलेला. आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर गेला तेव्हा कोणता सण यहुदी लोक पाळत होते? वलांडनाचा सण है ना, वलांडनाचा सण होता. आणि वलांडनाच्या नंतर 50 दिवसानंतर एक आणखीन एक सण येतो, यहुदी लोकांचा आणखीन एक सण येतो. माझ्याकडे खूप सुंदर कॅलेंडर आहे, ते यहुदी कॅलेंडर आहे, त्याच्यामध्ये सगळे वर्षभरात येणारे सण आहे. आणि तो सण आहे ज्याला सप्ताहाचा किंवा कापणीचा सण म्हणतात. सप्ताहाचा सण, कापणीचा सण त्याला म्हणतात. आणि त्या दिवशी पहिली मंडळीची कापणी झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त म्हणतो पीक तयार आहे, पीक तयार आहे, परंतु कापणी करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे. त्याच समयी पीक तयार होतं आणि पवित्र आत्म्याच्या सहाय्याने या प्रेषितांनी प्रथम कापणी केली. आणि पहिल्याच दिवशी जेव्हा कापणी केली त्यांना 3000 पेंड्या मिळाल्या. प्रेज द लॉर्ड. या 3000 लोक मंडळीमध्ये तयार होऊन झालेले आहे. पुढच्या संदेशामध्ये 3 ते 5000 झालेले. आणि ह्यासाठी प्रियांनो, जुन्या करारामध्ये जे काही गोष्टी होत्या, जेव्हा आपण वधस्तंभाच्याकडे जातो, येशू ख्रिस्त म्हणतो पूर्ण झालेले आहे. येस, मी निश्चित नियमशास्त्र मोडावयाच नाही तर नियमशास्त्र
पूर्ण करावयास आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी यहुदी सण देखील, मी रिपीट करतो, यहुदी सण देखील तुमच्या आणि माझ्यासाठी तेवढेच महत्वाचे आहे. त्या विषयाकडे मी जाणार नाही, कारण की आज आपला पेंटिकॉस्टचा सण आहे आणि त्या सणाकडेच आपल्याला जास्त लक्ष लावायचं आहे. आणि त्यामध्ये मी 5 मुद्दे घेईल, माहिती किती मुद्दे होतील पूर्ण, परंतु त्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे की पवित्र आत्म्याचं जे आगमन झालेलं आहे किंवा पवित्र आत्म्याने जे तुमची आणि माझी निश्चितच या दिवसात भरण्याची प्रक्रिया आरंभ झाली 2000 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये पहिलं होतं की हा आत्मा, पवित्र आत्मा सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. फॉर ऑल बिलीवर्स. जगातले जेवढेही लोक विश्वास ठेवतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येतात त्यांच्यासाठी हा पवित्र आत्मा एक विशिष्ट कार्य करतो. कसं ते आपण बघणार आहोत. दुसऱ्या मुद्द्याकडे जेव्हा आपण जाणार आहोत तर पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य देतो आणि त्यामध्ये सामर्थ्य आहे साक्ष देण्याचं सामर्थ्य. आज आपण काही साक्ष ऐकलेले आहे की पॉवर ऑफ टेस्टिफाय, की तुम्हाला आणि मला बळ नाही, आम्ही घाबरतो, आम्ही भयभीत होतो. आपण तर ठीक आहे, आज चर्चमध्ये आहोत, आपण सेफ आहोत, आपण निश्चितच देवाबद्दल बोलू शकतो. पण जेव्हा आपण या कॅम्पसच्या बाहेर किंवा मंदिराच्या बाहेर किंवा आपल्या घराच्या बाहेर आपण पडतो, तर ज्या जगामध्ये आपण वावरतो तिथे येशू ख्रिस्ताच्या बद्दल सांगणं आता कठीण झालेलं आहे. आणि अशा समय पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे महत्वाचं आहे. कारण की देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हा तुम्हाला लोक धरून नेतील, जेव्हा तुमचा छळ करतील, अधिकाऱ्यांच्या समोर करतील, तेव्हा तुम्ही घाबरू नका, तुम्ही विचार करू नका काय बोलायचं, कारण की पवित्र आत्मा तुम्हाला सुचवेल त्यावेळेस तुम्हाला काय बोलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट लक्षात ठेवा, घाबरण्याची गरज नाही. मला हे नाही, मला ते नाही, मला ते नाही. हा, येशूमध्ये राहणं, आत्म्यामध्ये राहणं आणि विशेष करून बायबलच्या वचनामध्ये राहणं गरजेचं आहे. तुम्ही काहीच नाही मग डायरेक्ट नाही तुम्हाला लाभ होणार. निश्चितच ते सामर्थ्य तुम्हाला बोलायला, कसं बोलायचं, किंवा जे तुम्हाला निश्चितच छळण्यासाठी उभे आहे त्यांना नुसतं गप्प करणं नव्हे, तर त्यांच्यामध्ये बदल घडून करण्यासाठी तुमच्या मनातून शब्द निघतील आणि ते काय करणार आहे, ते त्या व्यक्तीला नुसते बदलणार नाही, तर 2000 वर्षाचा अनुभव आहे, राष्ट्र बदलतील. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला राष्ट्रांचा संदेश नेमलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तिसरा मुद्दा जो आहे तो पवित्र आत्मा परिवर्तन घडून आणतो. परिवर्तन घडून आणतो. एक व्यक्ती सामान्य आहे, तो व्यक्तीच आहे, परंतु त्याच्यामध्ये परिवर्तन घडल्यामुळे टू मेक अ डिफरन्स, त्याच्यामध्ये एक वेगळा जो बदल येतो, तो परिवर्तन मी जसं आता सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये नाही, त्याच्या घरामध्ये नाही, तर त्याच्या राष्ट्रामध्ये होऊ शकतो. तो व्यक्ती त्या कार्यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे कारणीभूत ठरू शकतो. चौथा मुद्दा जो आहे की पवित्र आत्मा मंडळीमध्ये एकजुटता आणतो. या दिवशी फोडाफोडी, भांडाभांडी, कोर्ट केस आणि विविध प्रकारच्या ज्या समस्या उभ्या राहिलेल्या ह्या मंडळांमध्ये आहे आणि त्या मंडळीमध्ये तो एकजुटता आणतो, समेट घडून आणतो आणि त्यांची उभारणी करतो, वर नेऊन जातो. फॉर युनिटी अँड बिल्डिंग अप द चर्च. ऐक्य निर्माण करणं, एकतामध्ये चालवणं, एक कुटुंब म्हणून चालवणं आणि त्याचबरोबर त्याची उभारणी करणं. आणि शेवटला मुद्द्यामध्ये आहे की पवित्र आत्मा पुनर्जीवन म्हणजे रिवायवल आणि जागृती प्रज्वलित करत असतो. तो इग्नाइट द रिवायवल अँड अवेकिंग. तर ह्यामध्ये आपण आज पहिल्या मुद्द्याकडे जाऊया आणि त्या पहिल्या मुद्द्याकडे आपण जात असताना काही वचनं आपण हायलाइट करा, कारण की नुसतं ऐकून काय होणार नाही. आपल्या मंडळीमध्ये अनेक जण आहे जे डायरी घेऊन बसतात, पेन घेऊन येतात, हायलायटर घेऊन बसतात आणि त्या गोष्टी नोंद करतात, कारण की सैतान आणि जगिक विचार आमच्या मध्ये खूप चांगलं डस्टर घेऊन उभे राहतात. पेरायलाचे उदाहरण आहे, आपल्याला माहिती आहे की आपण सांसारिक चिंतेमध्ये इतके गुंग होतो की अनेकदा बी पडतं, परंतु ते बी जे आहे ते चिंता आणि काळजामुळे सहज पीक देण्यामध्ये मागे पडतं. आणि त्यासाठी जर आपण त्या गोष्टीला दोन गोष्टीमध्ये, एक तर वचनामध्ये लिहून ठेवलं, हायलाइट्स केलं, घरी जाऊन रिवाइज केलं आणि अंतकरणामध्ये जर पेरून आणि निश्चितच बिंबवून ठेवलं, तर येणार दिवसामध्ये ते वचन आपल्यासाठी व आपल्याद्वारे इतरांसाठी आशीर्वादित ठरेल. तर पहिला मुद्दा आहे की आत्म्याचं वचन किंवा जे प्रॉमिसेस आहे ते सर्व विश्वासणाऱ्यांसाठी आहे. आणि ते काही वचन आहे त्याला आपण अंडरलाईन करा. आणि या वचनांमध्ये पहिलं वचन आहे आत्ताच आपण वाचलेलं जुन्या करारामध्ये योएल याचा 2रा अध्याय आणि 28 ते 29 मध्ये लिहिलेलं आहे की मनुष्य मात्रावर मी आत्म्याचा
वर्षाव कर. आता मनुष्य म्हणजे कोण आहे? आपण तिथे जर बघितलं, त्या परिस्थितीमध्ये बघितले तर यरुशलेमकर आणि यरुशलेम मध्ये आलेले जे सर्व यहुदी लोक होते वेगवेगळ्या राष्ट्रात, ते कोणकोणत्या भाषा बोलणारे होते ते देखील मागे आता सन्माननीय पाळक साहेबांनी वाचलेलंच आहे की विविध पंथ भाषा बोलणारे यहुदी लोक तिथे होते. आणि इथे लिहिलेलं आहे की मी मनुष्य मात्रावर आत्म्याचा वर्षाव करणार आहे. हे योएल संदेशाने जुन्या करारामध्ये लिहिलेलं होतं आणि तो आता परत एक वार तेच वचन घेऊन पहिल्या संदेशामध्ये पेत्र उभा राहिलेला. ज्या पेत्राच्या बद्दल आपल्याला माहित आहे, ज्या पेत्राच्या बद्दल आपल्याला माहिती आहे की तो भित्रा होता, येशूला नाकारणारा होता, परंतु आता तो काय करत धैर्याने बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. तो काही असं नाही की काही कुठेल तरी शास्त्री परुष बरोबर जसा गमालिएल बरोबर बसून शाऊल तयार झाला तसा काही नव्हतं. तो येशू बरोबर चालला आणि विशेष करून आता पवित्र आत्मा उतरलेला आहे, त्याबद्दल आपण नेहमीच ऐकतो, त्याकडे मी घेऊन जाणार नाही. परंतु त्या दिवशी जेव्हा माडीवर त्या आत्म्याच्या जीवा त्यांच्यावर उतरल्या आणि आत्म्याच्या सामर्थ्याने वरून जेव्हा पेत्र उभा राहिलेला आहे, तेव्हा तो म्हणतो पहिली गोष्ट की ही गोष्ट ही नवीन नाहीये, आम्ही वारंवार दरवर्षी नेहमीच ऐकतो आणि ही आहे की सर्व मानव मात्रावर काय होणार आहे? आत्म्याचा वर्षाव. हे संदेश ते मागून सांगत आलेले, आत्ताची नवीन गोष्ट नाहीये, मी काय नवीन सांगत नाहीये. हो प्रियांनो, ही बाब आत्म्याचा वर्षाव याबद्दल अगोदर देखील सांगितलं होतं, आता नुसतं त्यांनी आठवण करून दिलेली. पुढे नव्या करारामध्ये लूका शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 49 वचनामध्ये परत एक बार प्रभू येशू ख्रिस्त देखील सर्वांबद्दल हेच सांगतो की तुम्ही यरुशलेम मध्ये थांबा आणि वाट बघा. बघा, येशू ख्रिस्ताने जेव्हा ते घाबरलेले शिष्य होते त्यांना म्हणा इकडे तिकडे तुम्ही कुठे जाऊ नका. कोणीतरी वाचा लूक 24:49 शेवटला अध्याय. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांना थांबायला लावलं आणि वाट बघायला लावलं. आणि किती दिवस वाट बघायची होती? 50 दिवस. यस, मी एक देणगी आहे, एक तुमच्यासाठी मी माझ्या पित्याने तयार केलेलं एक निश्चित सुंदर असं गिफ्ट आहे, ते मी तुम्हाला पाठवतो. आणि त्याबद्दल काय लिहिलेलं आहे? या शहरात म्हणजे यरुशलेम स्वर्गीय दानाने तुम्ही भरणार. जे योएलने सांगितलेलं आहे तेच आता प्रभू येशू ख्रिस्त देखील रिपीट करत आहे की तुम्ही थांबा आणि वाट बघा, कारण की पवित्र आत्मा तुमच्यावर येणार आहे. आणि ही बाब सोपी नव्हती प्रियांनो. यहुदी लोकांमध्ये ज्याला ख्रिस्ती धर्माचा मातृधर्म म्हणतात, ख्रिस्ती धर्म हा यहुदी लोकांपैकी मधूनच आलेला धर्म आहे. आणि सुरुवातीचे जेवढे पण संदेश आहे किंवा आपण जर बघितले तर प्रेषित आहे ते सगळे यहुदी धर्मातूनच होते. आणि त्यामधून आलेल्या धर्मांमध्येच काहीतरी नवीन बदल घडणं, ज्याच्याबद्दल त्यांनी नुकतंच बघितलेलं होतं की त्या नियमशास्त्र मोडणाऱ्याला वधस्तंभी दिलेलं होतं. त्या धर्माच्या लोकांसाठी बोलणं सोपं नव्हतं. आणि ते बोलत असताना तो ज्या धैर्याने बोलत होता, ते बोलण्यामुळे काय होऊ शकतं याची देखील माहिती होती, कारण की त्यांचा गुरु आणि पुढे येणारा स्टेफन आणि त्याच्या अगोदर योहान आणि याकोब या सर्व लोकांना ज्या प्रकारे मरणाच्या द्वारी जावं लागलेलं आहे, ज्याला रक्तसाक्षी देखील पुढे जाऊन म्हटलेलं आहे, त्या सर्व गोष्टी माहीत असताना इथे तो पेत्र आणि याने प्रकारे म्हणतो की तुम्ही थांबायचं आहे आणि येशू ख्रिस्त तुम्हाला गिफ्ट देणार आहे किंवा तुम्हाला सामर्थ्य ओतणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही थांबायचं होतं. आणि ती घटना आज पूर्ण झालेली आहे. पुढे आपल्याला असं दिसतं की ते प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की तो जो आत्मा आहे तो नुसता आता यहुदीसाठी नाही तर सर्व लोकांसाठी आहे. आज जरी गॅदरिंग किंवा तिथे जे जमा झालेले लोक होते किंवा ऐकणारे लोक होते ते यहुदी होते, यहुदी बॅकग्राऊंडचे लोक होते, परंतु ज्या समय हा शब्द आलेला आहे की मनुष्य मात्रा म्हणजे जगातल्या सर्व लोकांसाठी, आता यापुढे जगातल्या सर्व लोकांसाठी या सामर्थ्याचा पवित्र आत्मा आता येणार आहे आणि त्या सर्वांना एक जुट करणार आहे. जर आपण ख्रिस्ती धर्माचा इतिहास बघितला आणि आपण बघितलं तर युरोपमध्ये किंवा पहिले
US मध्ये बघितलं, अमेरिकेमध्ये बघितलं तर रिवायवल आलेली होती. आणि रिवायवलमुळे लोक बदलले. परंतु ते अगोदर काय होते, ते भ्रष्ट होते, ते व्यसनाधीन होते, वेगवेगळ्या शापातून पापातून ते जात होते, खऱ्या देवाची त्यांना ओळख नव्हती. आणि सगळ्यात पहिले जॉनाथन एडवर्ड म्हणून आले, एक महान सेवक आले. त्यानंतर चार्ल्स फिनी आले, त्याच्यानंतर DL मोडी आले. आणि असे अनेक सेवक वर्ग आलेले आहे जे संदेष्टे म्हणून ओळखले जातात, जे आधुनिक ख्रिस्ती समाजाचे एक महान सेवक म्हणून ओळखले जातात. आणि त्यांच्या या सेवेच्यामुळे विविध शतकांमध्ये रिवायवल आलं. आज जरी आपल्याला संपूर्ण अमेरिका ख्रिस्ती राष्ट्र म्हणून ओळखलं जाते, तरी देखील त्यांच्यामध्ये रिवायवल आणण्यासाठी हे लोक उभे राहिले. आणि हे लोकांना चालवणारा कोण होता? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. हे रिवायवल, हे जे बदल आहे, हे संजीवन ज्याला म्हणतो, ते सहजासहजी घडले नाही. पवित्र आत्म्याने पेटलेल्या लोकांनी, या सेवकांनी जेव्हा संदेश द्यायला सुरुवात केली, जसं इथे पेत्राने दिलेली आहे, तेव्हा लोकांवर सामर्थ्याला आत्मा उतरला. आणि कशा प्रकारे त्यांच्यामध्ये बदल झाला आपण येणाऱ्या या संदेशामध्ये बघणारच आहोत. परंतु गावाचे गाव, राज्याचे राज्य आणि देश हा सर्व बदल गेलेला आहे. त्यानंतर जेव्हा युरोपमध्ये, आरंभी जर्मनीमध्ये रिवायवल आलं, त्यानंतर ब्रिटनमध्ये आलेलं आहे. ब्रिटनमध्ये आपल्याला माहिती आहे मेथडिस्ट चर्चचे संस्थापक जे होते चार्ल्स आणि जॉन वेस्ली, है ना. आपण सुसन्ना वेस्लीच्या बद्दल ऐकतो की ती मेथडिस्ट चर्च शिकवण होती, है ना, माता असं म्हणून ओळखलं जातं. मदर्स डेला आपण बघितलेलं आहे. आणि ह्या बंधूंनी व त्यानंतर निश्चित स्कॉटलंड आलेला आहे, कॅम्पेल आणि स्मिथ आलेले आहे. यांनी जी सुवार्थ गाजवली, तेव्हा जर्मनी, स्कॉटलंड आणि त्या सर्व प्रकारचे जे युरोपियन कंट्री आहे त्याच्यामध्ये लोक ख्रिस्ताकडे वळाले. प्रेज द लॉर्ड. आणि हे कार्य अद्याप देखील संपलेलं नाही. प्रभू अनेक सेवकांचा उपयोग जरी करून घेत असला, ही परमेश्वराची योजना आहे की सेवक आणि दास उभे राहतात आणि सेवक आणि दास जातात आणि येतात. असं नाही की ते 1000 वर्ष जगलेले, परंतु जोपर्यंत परमेश्वराची योजना त्यांच्या जीवनामध्ये, तोपर्यंत त्यांनी कार्य केलं आणि ते आज देखील सेवक करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या समय जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन जवळ आहे, तर हे कार्य आणखी मोठ्या प्रमाणात होणार आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकदा आता आपल्याला असं दिसतं की राष्ट्रे किंवा अनेक धर्मीय विविध राष्ट्रांमध्ये थंडावा आहे आणि विशेष करून ख्रिस्ती समाजामध्ये देखील थंडावा. आणि त्यासाठी आता योएलचा परत एक वार आहे की पवित्र आत्मा परत एक वार तुमच्यामध्ये सामर्थ्यरीशी येणार आहे आणि त्याची तुम्ही आणि मी वाट बघत आहोत. पवित्र आत्मा मुझे ले जाए यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, आता आपण गीत पण गायलं, आत्मा मन राहता. आणि निश्चितच तो पेंटिकॉस्टच्या दिवसापासून आजवर जे कार्य करत आहे ते सर्वांसाठी आहे. आता यहुदी लोकांसाठी नाही, ख्रिश्चन लोकांसाठी नाही, तर जे कोणी विश्वास ठेवतात आणि देवाची योजना त्यांच्यासाठी आहे, ती तारणाची गिफ्ट घेऊन पवित्र आत्मा आमच्यापर्यंत येत आहे. का? कारण की आता समय कमी राहिलेला आहे. तिसरी गोष्ट आहे की तो प्रत्येक पिढीसाठी अवेलेबल आहे. तो प्रत्येक पिढीसाठी अवेलेबल आहे. आणि या दुसऱ्याच अध्यायामध्ये 39 वचनामध्ये लिहिलेलं आहे की कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, जितके परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलविल तितक्यांना दिलेलं आहे. प्रेषितांचे कृत्य 2:39. तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना जे दूर आहे, दूर याचा अर्थ आता कदाचित जन्मा व्हायचा आहे, अशा सर्वांसाठी परमेश्वराचं हे वचन, हे अभिवचन ऑलरेडी दिलं गेलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पिढ्या दर पिढ्या चालणारं हे अभिवचन आहे की पवित्र आत्म्याचे जे सामर्थ्याचं कार्य आहे ते कधी थांबणार नाही. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन किंवा रॅप्चर होणार नाही तोपर्यंत ते निरंतर चालत राहणार आहे. आणि ते चालत असताना पिढ्या दर पिढ्या मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार, त्याचप्रमाणे परमेश्वर देखील पिढ्यांना आशीर्वादित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी प्रियांनो हे कार्य आज देखील अविरत चालू आहे. आणि पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला पेटवत आहे, संजीवित करत आहे, जागृत करत आहे आणि विविध प्रकारचे कार्य करत आहे. त्याकडे आपण बघणार आहोत. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की जेव्हा कर्नेल ह्याच्याकडे, तो इटलीचा होता, त्याच्याकडे जेव्हा पेत्र उपदेश करण्याकरता गेलेला आहे, त्याने सर्व आपल्या कुटुंबियाला एकत्र केलं
आणि प्रेषितांचे कृत्य याच्या 10व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येतं की त्या सर्व लोकांना एकत्रित केल्यानंतर त्याला जे काही दिसलं ते अद्भुत होतं. 10व्या अध्यायामध्ये बघा, कर्नेल्याच्या घरी ही प्रार्थना होत आहे, आपल्या घरी घरी पण प्रार्थना होत असताना, आणि तिथे आपल्याला असं दिसतं की 44 मध्ये की पेत्राचे हे भाषण चालू असताना, प्रेषितांचे कृत्य 10, 44 आणि 45 चालू असताना वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. आता हे जे यहुदी नव्हते, इटॅलिक होते हे लोक, आणि त्याचे सर्व रिलेटिव्ह होता, आणि मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्र बरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या व सुनता झालेले कित्येक लोकांना आश्चर्य वाटले. आजवर त्यांना असं वाटत होतं की देव म्हणजे परमेश्वर यहोवा, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त हे यहुदी लोकांसाठीच आहे, परंतु पवित्र आत्माने परत एक वार ही गोष्ट दाखवली तर तो पिढ्यानपिढ्याला नुसतं आशीर्वाद देणाराच नव्हे, तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्याची योजना आहे. आणि आज जेव्हा हे लोक इथे एकत्र झाले, त्यांच्यावर देखील पवित्र आत्मा उतरला आणि ते देखील त्याच प्रकारे सामर्थ्याने भरले जे पेंटिकॉस्ट सर्व माडीवरच्या खोलीवरच्या लोकांवर उतरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्यावरून आपल्याला असं दिसतं की पवित्र आत्म्याचे जे आगमन आहे, सामर्थ्य आहे, त्याबद्दल निश्चितच अभिवचन जे आहे ते संदेष्टाने दिलं, प्रभू येशू ख्रिस्ताने दिलं, आणि त्यानंतर पवित्र आत्म्याने वारंवार दाखवलं की हे जे काही कार्य आहे ते काही लिमिटेड किंवा काही निवडक लोकांसाठी नाही, अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या नुसत्या घराण्यासाठी नाही, तर तुम्ही आणि मी ज्यांच्यावर पवित्र आत्मा उतरतो आणि ते येशूचा तारणारा म्हणून स्वीकार करतात किंवा तारणाचा लाभ घेतात, ते प्रत्येक व्यक्ती अब्राहम, इसाक आणि याकोबाचे घराण्यातले लोक आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे प्रियांनो, आता सर्वजण एक छत्राच्या खाली एकत्र झालेले आहे. कदाचित आपल्या घराण्याचे नाव वेगळे असतील, कदाचित आपलं रंग वेगवेगळे असेल, कदाचित आपला व्यवसाय वेगवेगळे असेल, परंतु आपण सर्व ख्रिस्तामध्ये एक आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत, आणि तो ख्रिस्त जेव्हा येईल तेव्हा सर्व जगातल्या या मंडळ्या ज्याला वधू म्हटलेल्या आहे ते अंतराळात घेतल्या जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तिथे काही वेगवेगळे गट नाही, तिथे एक गट आहे, त्यामध्ये आहे वर प्रभू येशू ख्रिस्त आणि वधू म्हणजे त्याची निवडलेली जागतिक मंडळी. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामध्ये तुम्ही आणि मी असणार आहे. आणि यासाठी ही जी तयारी करत आहे त्या तयारीमध्ये तुम्ही आणि मी जागृत असावं, यासाठी निश्चितच आता आपण जेव्हा जगाकडे बघत आहोत, जगातल्या हालचालीकडे बघतो, त्यामध्ये पेत्र देखील संदेश देत असताना 20 आणि 21 वचन शेवटी म्हटलेलं आहे की परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होणार आहे. आताच प्रीतीकडून आपण ऐकलेलं आहे की काही असा भाग आहे जे जिथे रात्र होत नाही, 6 महिने दिवस, 6 महिने रात्र असते. आपला रात्रीचा समय देखील तिथे सूर्य पण दिसतो आणि चंद्रही दिसतो. आणि अशा अवस्थेमध्ये हे आता नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये लिहिलेलं आहे की सूर्य पण नसणार आणि चंद्र पण नसणार. आणि प्रकटीकरणामध्ये जेव्हा आपण 21व्या अध्यायामध्ये दिसतो की परमेश्वराचा प्रकाश जगाला प्रकाशित करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा सूर्य व चंद्राची निर्मिती झाली तर ते नुसतं प्रकाश देण्यासाठी झाले नाही, आपण जेव्हा उत्पत्तीमध्ये बघतो ते चिन्ह देण्यासाठी निर्मित झालेलं. प्रेज द लॉर्ड. मी त्याकडे जाणार नाही, वेळ जाणार आहे. परंतु एकच गोष्ट लक्षात, सूर्य दिवसा आणि चंद्र रात्री नुसतं प्रकाश देण्यासाठी निर्मित झाला नाही, किंवा दिवस आणि रात्र किंवा ऋतू बदलसाठी झाला नाही. तर प्रकटीकरणामध्ये उत्पत्तीमध्ये जेव्हा आपण जातो तर तेव्हा आपल्याला दिसतं की हे चिन्ह दाखवण्यासाठी निर्मित झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि चिन्ह हे आहे इथे की सूर्य अंधकारमय होईल. आपल्याला माहिती आहे सूर्य अंधकार झाला म्हणजे काय. आपण फार फिरलो नाही, पण प्रीतीसारखे अनेक लोक विविध ठिकाणी फिरलेले आहे. आणि जेव्हा आपण अंटार्क्टिकाकडे जातो किंवा हिमालयाकडे जातो, तिथे जे बर्फ आहे तिथे सूर्याचा प्रकाश न पोहोचल्यामुळे किंवा सूर्य तिथे बर्फ थंड आहे,
पृथ्वी कशी होईल हे सांगण्याची गरज नाही. जेव्हा सूर्य नसणार, कोणती पण वनस्पती जगू शकत नाही, वनस्पती जगणार नाही, तर प्राणी मरणार, प्राणी आणि वनस्पती दोन्ही नाही, तर मनुष्याचं जेवणच नाही, म्हणजे त्याचे मृत्यू हे निश्चितच आहे. आणि त्याचप्रमाणे चंद्र हो अंधकारमय नाही तर रक्तमय होणार आहे. आणि त्याबरोबरच तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करेल तो तरेल. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. लवकरच आता आपण त्या युद्ध सदृश परिस्थितीमध्ये जेव्हा बघत आहोत की रशिया आणि युक्रेन आहे, इराण आणि US आहे आणि इस्रायल आहे, आताच आपण तायवान आणि चायना, या सर्व गोष्टी आपल्याला जर बघायला मिळतात की हे कधीही महायुद्धाचा भडका होऊ शकतो. आणि एक जरी ॲटम बॉम्ब पडला तर सूर्य अंधकारमय होणार. त्याकडे मी जाणार नाही कारण की विषय आजचा वेगळा आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ही सर्व वेळ फार दूर नाही. आपल्याला जरी माहित नसलं, कारण की अमेरिकेला इराणलाही माहित नसेल, रशिया आणि चायनालाही माहित नसेल, पण तो देवाला माहिती आहे तो दिवस कोणता आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या देवाला त्या दिनाची माहिती आहे आणि त्या दिनासाठी कोण तयारी करून घेते? देव जो पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. एकच लक्षात ठेवा, देवाला तो दिवस माहिती आहे आणि देव पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या दिवसाची तयारी करून घेते. आणि त्या दिवसाची तयारी करत असताना इथे लिहिलेलं आहे की तो कोणी धावा करेल तो तरेल. यस प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला ती संधी आहे की त्या देवाचा धावा करावा. आणि जे आपण करत आहोत त्याला तारणाचं गिफ्ट मिळालेलं आहे, परंतु याद्वारे अनेकांपर्यंत ते गिफ्ट मिळत जावं याकरता तुमची आणि माझी निवड करण्यात आलेली आहे. दुसऱ्या विषयाकडे, दुसऱ्या टॉपिककडे किंवा दुसऱ्या सबटायटलकडे जावं की पवित्र आत्मा आपल्याला साक्ष देण्यासाठी सामर्थ्य देतो. पॉवर ऑफ टेस्टिफाय. साक्ष हे आपल्या मंडळीचे अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि अनेक लोक मला वैयक्तिक येऊन साक्ष दे, पाळक साहेब असं झालं तसं झालं, प्रार्थना केली असं झालं, प्रार्थना केली तसं झालं. मी त्यांना नेहमी म्हणतो की आपल्याकडे माईक आहेत आणि आपण ती साक्ष अवश्य पुढे येऊन द्या. परंतु अनेक लोकांना ती गोष्ट करायला भीती वाटते, ती गोष्ट सांगायला भीती वाटते, ते घाबरतात, ते भयभीत होतात. येस, मनुष्य म्हणून आपल्याला कोणतेही जी गोष्ट आपण कधी केली नाही, आपल्याला त्या गोष्ट करण्यासाठी धैर्य लागतं, ते आपल्यामध्ये कमी असतं. परंतु जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो तेव्हा दोन गोष्टी असतात. तुम्हाला धैर्य बळ तर मिळतच मिळतं, परंतु काय बोलायचं ते देखील कळतं. नंबर 2, जे तुम्ही जे काही बोलतात ते हृदयामध्ये कसा प्रकारे, ऐकणाऱ्याच्या हृदयामध्ये कसं कार्य करतं ते पण होतं. म्हणजे बोलणाऱ्याला बळ आणि ऐकणाऱ्यालाही सामर्थ्य प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. ही दोन बाब आहे. नुसतं बोलणं पुरतं नाही, ऐकणाऱ्याच्या कानाला, हृदयाच्या कानाला देव स्पर्श करतो. आणि यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे जे टेस्टिमनी किंवा साक्ष दिल्या जातात ते अतिशय महत्वाचे आहे. बुद्धीने पण साक्ष दिल्या जातात, ज्ञानाने पण साक्ष दिल्या जातात. परंतु संत पाऊल म्हणतो की मी त्याचा तर वापर करेल, परंतु शक्यतो मी आत्म्याच्या द्वारे, देवाच्या आत्म्याच्या द्वारे बोलणार आहे. आणि त्यामुळे प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय आणि 31 वचनामध्ये, प्रेषितांचे कृत्य 14:31 मध्ये काय लिहिलेलं वाचा. पेत्र आणि योहान हे प्रार्थना करण्यासाठी गेलेले आहे. आणि तिथे ते प्रार्थना करत असताना ती जागा जिथे ते सर्व लोक जमलेले होते, ती जमीन काय झाली, हादरलेली आहे. आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेले, म्हणजे जेवढे लोक बसलेले होते सर्व आत्म्याने भरून गेलेले आहे. आणि पुढे, आणि ते सर्व देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. प्रेज द लॉर्ड. धैर्य आलं त्यांच्यामध्ये, ताकद आली त्यांच्यामध्ये. आणि आज देखील आपल्याला माहिती आहे की त्या धैर्याची परीक्षा होत आहे. जगामध्ये नाही, आपल्या देशामध्येच होत आहे. आपल्यावरही फार दूर नाही, आपल्यावरही ती वेळ येणार आहे. आज आमच्यामध्ये महाराष्ट्र विलेज मिनिस्ट्रीचे रेव्हरंड संजीव चव्हाण साहेब आहे आणि ते विविध ठिकाणी पैदल यात्रा करतात, पायी यात्रा करतात आणि प्रभूची सेवा करतात. आणि ती सेवा करत असताना प्रभूने त्यांना धैर्य आणि आत्म्याचं, पवित्र आत्म्याचं बळ दिलेलं आहे. आणि आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे की अनेक लोक, त्यापैकी आपले पण पूर्वज असतील, त्यांना देखील पवित्र आत्म्याने ते बळ दिलं. आणि ते नुसते धैर्याने बोलू लागले नाही, तर कठीण समयामध्ये ते धैर्याने टिकून राहिले. प्रेज द लॉर्ड. टिकून राहणं हे फार महत्वाचं. काही झालं तरी माझा येशू जिवंत है, मेरा खुदा जिंदा है आणि मैं उसके पीछे चलूंगा. प्रेज द लॉर्ड. मैं उससे कभी नहीं ठुकराऊंगा, मैं उससे कभी नहीं दूर जाऊंगा. कारण की मला माहिती आहे की तारण त्या देवापासून आहे. आणि हे धैर्य जे आहे, जे ताकद आहे, त्याची आम्हाला गरज आहे. आणि ते बघून लोक घाबरतात. प्रेज द लॉर्ड.
लोक का घाबरतात? राष्ट्र का घाबरतात? कारण की त्यांना माहित आहे की हे काहीतरी वेगळं अद्भुत आहे, ह्यांच्याकडे जे काही बळ आहे ते अद्भुत आहे आणि हे जीव गेला तरी चालतील, परंतु ते त्याच्या निर्माणकर्त्याला विसरणार नाही, ते आगणार नाही, मागे हटणार नाही. प्रेज द लॉर्ड. आज आपण सुखी आहोत प्रियांनो, आणि यासाठी पेटणं हे अतिशय गरजेचं आहे. कालच मी बसलो होतो आणि टीव्हीवर एक न्यूज बघत होतो की एक दोन विदर्भकडचे लोक होते, ते रात्री टेम्पोमध्ये झोपले. कदाचित कसे असतील मला माहित नाही, परंतु ते झोपले आणि उष्णतेचा ताप एवढा होता की ते मरण पावले ते टेम्पोमध्ये, ज्याला आपण सनस्ट्रोक पण म्हणतो, किंवा उष्णतेच्या तापामुळे मरण पावलेले. हो प्रियांनो, हे जे ताप आहे, तापमान आहे, हे इतकं अधिक आहे की आपलं शरीर जे, आपली बॉडी जी आहे, त्या तापाच्या एक विशिष्ट टेम्परेचर पर्यंत साथ देते. त्या टेम्परेचरच्या पेक्षा जर जास्त टेम्परेचर झालं तर आपल्या शरीरामध्ये कूलिंग सिस्टम आहे. जसं आता इथे कूलर लावलेला आहे, आपल्या शरीरामध्ये कूलिंग सिस्टम आहे, ज्याच्याद्वारे काय निर्माण होतो? घाम निर्मित होतो. आणि घाम काय करतो? आपल्याला शरीराला कूल करतो. लक्षात ठेवा, घामाचं काम हे आहे की घाम आला म्हणजे कूल होतो, आणि एक लिमिट पर्यंतच कूलिंग सिस्टम आपलं काम करतो. जर ते टेम्परेचर जास्त झालं आपल्या शरीराचं आणि कूलिंग सिस्टम बंद पडलं किंवा कमी पडलं तर ते टेम्परेचर कमी होणार नाही. अनेकदा आपण गोळी घेतो तापाला, कॉम्बी फ्लेम पण कधी कधी म्हणतात कॉम्बी फ्लेम घ्या. काय होतं? घाम घातल्यानंतर डॉक्टर म्हणतो अंगावर घेऊन झोपा. काय हो, नाही तर खूप गरम होतं, घाम होऊन जातो. घाम झाल्यानंतर काय होतं? टेम्परेचर उतरून जातं. आपण टेम्परेचर उतरताना मग म्हणतो वा खूप घाम आला, खूप मम्मी खूप घाम आला, खूप घाम आला, आणि मला फॅन खाली बसवा, आणि मग तोवर काय असं आपलं टेम्परेचर कमी होतं. हे घामाचं काम आहे टेम्परेचर कमी करणं, घामाचं काम आहे टेम्परेचर करणं. आणि ह्यामुळे प्रियानो एकच गोष्ट लक्षात ठेवा की हे टेम्परेचर हे जे जगामध्ये आहे, जे तापवण्याचं काम आहे, ते देखील महत्वाचं आहे. परंतु आत्म्यामध्ये तुम्हाला आणि मला पेटल्याशिवाय, आत्म्यामध्ये पेटल्याशिवाय आपल्याला कोणतंही कार्य करता येणार नाही. आपल्याला कोणतंही कार्य करता येणार नाही. यासाठी पहिल्या ह्याच्यामध्ये जेव्हा बसलं की पेत्र आणि योहान जेव्हा बोलू लागले तेव्हा ऐकणाऱ्यामध्ये पण ते धैर्य आलं आणि ते देखील बोलू लागले. प्रेज द लॉर्ड. हो प्रियानो, आणि यासाठी मंडळीमध्ये मी नेहमी म्हणतो की नुसतं पालकांनी किंवा काही एल्डर्सनी किंवा काही जे लीडर्स आहेत त्यांनी बोलणं किंवा त्यांच्या पुरतं नाही, हे मंडळीचे जे काही माईक आहे ते सर्वांसाठी आहे. प्रेज द लॉर्ड. ते महिलांसाठी आहे, ते पुरुषांसाठी आहे, ते संडे स्कूलसाठी आहे, ते क्वायरसाठी आहे, आणि विशेष करून साक्ष देण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही आपल्या लोकांमध्ये बोलू शकला तर उद्या तुम्ही इतरांमध्ये बोलण्याचं धैर्य तुम्हाला प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. देव बघतो की माझा मुलगा, माझी कन्या, माझा पुत्र माझ्यासाठी मंडळीमध्ये उभा राहून माझ्या गौरवासाठी साक्ष देते. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे तो व्यक्तीला जो धैर्य प्राप्त होतं, जे बळ प्राप्त होतं, जे सामर्थ्य प्राप्त होतं, त्याद्वारे तो इतरही बोलू लागतो, इतरत्र बोलू लागतो. आणि यासाठी प्रियांनो आज हे लक्षात ठेवा की ही जी जागा आहे ती जागा आहे जी तुम्हाला आणि मला पेटवते, ते तुम्हाला आणि मला तयार करते, आणि ती तयारी होत असताना आपण त्याच्यानंतर सहभागी होणं अतिशय गरजेचं. काही जण आम्हाला काहीच बोलता येत नाही, काही जण पुढे येतात आणि रडायलाच लागतात. काही लोक बोलतात पण त्यांची भाषा अस्पष्ट असते. काही लोकांना म्हणतात आम्हाला मराठीच बोलता येत नाही, आम्ही कन्नडमध्ये बोलतो, तेलुगूमध्ये बोलतो. इथे कोणत्याही गोष्टीचं रिस्ट्रिक्शन नाही, कारण की कृपादानामध्ये एक दान आहे, अन्य भाषाचं दान. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा जेव्हा उतरला ते विविध भाषेमध्ये बोलू लागले, तेव्हा लोकांना वाटलं की अरे काय बोलत तरी काय चाललंय इथे. प्रियांनो, भाषा ही आपल्यासाठी मर्यादा नाही, ही मनुष्यासाठी आणि आत्म्यामध्ये भरलेल्या लोकांसाठी मर्यादा नाही, कारण की ही भाषा, हा गौरव आपण देवाचा करत आहोत, मनुष्याचा नाही. प्रेज द लॉर्ड. मी किती चांगला बोलतो की माझं वक्तृत्व कला किती चांगलं आहे हे दाखवण्याची जागा नाही, तर ही जागा आहे देवाचा गौरव देण्यासाठी. आणि मी अनेकदा म्हणतो की जेव्हा आपल्याला अस्पष्ट जरी बोलत असला परंतु आपली भाषा देवाला कळते.
देवाला कळते. मागील दिवसामध्ये मी कायम उदाहरण देतो की एका घरी मंडळीचे लोक गेले आणि भक्ती सुरू होती आणि भक्ती चालू झाल्यानंतर मग संपली आणि मग त्याच्यामध्ये एक लहान लेकरू आला आणि तो म्हणे की ह्याला देखील पाळकसाहेब प्रार्थना करायची फार आवड आहे. आपण किती वर्षाचा आहे? तो म्हणे आता 6 महिन्याचा प्रार्थना आवडते. त्याला बोलता तरी येतं का? नाही, आता नुसता शिकलेला आहे. त्याच्या दिदीच्या बरोबर बसतो आणि तो पण बोलतो. आताच मी आपल्या चर्चमध्ये एक लहान बाळ आहे, प्रिन्स. पहिले मी त्याच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करायचं, प्रिन्सचा हात बाजूला करायचा, मम्मीच्या डोक्यावर पण हात ठेवू द्यायचं नाही. आता तो पहिले आला इथे की तो म्हणतो की माझ्या मम्मीच्या डोक्यावर हात ठेवा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बघा, ह्या लहान लेकरांमध्ये आपण अनेकदा म्हणतो की त्यांना काही कळत नाही, परंतु आताच मी सांगितलं माताच्या उदरात पासूनच त्याने तुमची आणि माझी निवड केलेली. असो, तो मुलगा पुढे आला आणि मग त्याला फार आनंद वाटला की बाळक साहेबांच्या मंडळीच्या समोर मला प्रेयर करायला सांगितले आणि मग तो प्रेयर करू लागला. आणि प्रेयर केल्यानंतर सगळे लहान लहान लेकर हसायला लागले, कारण की त्याची प्रेयर काय होते, ABCDEFG. सगळे हसायला लागले. आणि हे प्रेयर आहे, अरे तुझ्या दिदीने जे तुला शिकवलेली आहे ती तू KG मध्ये म्हणणे झाले रायम्स किंवा कविता आहे ते तू बोलतो. बाळकचं म्हण नाही नाही असं समजू नका. ह्या ABCDEFG पासून जे वर्ड तयार होतात, जे शब्द तयार होतात, ते देव बनून स्वतः स्वीकार करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, त्या लहान लेकराला बोलता येत नाही, परंतु ते जे ABCD पासून काय शब्द स्तुती व स्तवनाचे होतात ते स्वतः देव तयार करून त्याचा स्वीकार करून त्याच्या मोबदल्यात आशीर्वाद तुम्हाला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी जेव्हा हा कर्नेल आपल्या घरामध्ये बसलेला आहे आणि सर्व प्रियजनांना बोलवलेलं आहे आणि पेत्र आणि योहान आलेले आहे, तेव्हा त्याला माहिती नाही, परंतु तो नुसतं ऐकायला बसलेला आहे. परमेश्वर म्हटलं तुम्ही ऐकणारे नाही, आता तुम्ही बोलणारे होणार आहात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती दिवस ऐकणारे होणार, किती दिवस तुम्ही लिहिणारे होणार, किती दिवस तुम्ही नुसतं म्हणणार किती छान किती छान. परमेश्वराची इच्छा आहे, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आला, आता तुम्हाला बोलणारे व्हायचं आहे. प्रेज द लॉर्ड. साक्ष देणारे व्हायचं आहे, संदेश देणारे व्हायचं आहे, सामर्थ्याने भरणारे व्हायचं आहे. आणि यासाठी देवाने ही केलेली महान तरतूद आहे, जी पेंटिकॉस्टच्या दिवशी 2000 वर्षापूर्वी उतरलेली आहे. दुसरी गोष्ट दुसरे तिमोथी 1:7 मध्ये संत पौल याबद्दल याने प्रकारे म्हणतो. दुसरे तिमोथी की याचा पहिला अध्याय आणि 7व्या वचनामध्ये एक सामर्थ्याचा आत्मा, भित्रेपणाचा आत्मा नव्हे, प्रीती, सामर्थ्य आणि संयमाचा आत्मा दिलेला आहे. कुठे कंट्रोल करायचं, कुठे थांबायचं, कुठे बोलायचं, या सर्व गोष्टी देत असताना सर्वप्रथम त्यांनी भीती घालवली आहे. भित्रेपणाचा आत्मा काढला आणि तुम्हाला आणि मला जो आत्मा दिलेला आहे त्याला म्हटलेलं सामर्थ्य, प्रीती आणि त्याचप्रमाणे संयम याचा आत्मा दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस, देवाची ही इच्छा आहे की आपण त्याचे निवडलेले पुत्र व कन्या आहोत. आपण जरी कदाचित वयाने 70 वर्ष, 80 असो, 40 असो, 50 असो, परंतु प्रियांनो आपण देवाचे लेकरच आहोत. प्रेज द लॉर्ड. कसं बोलायचं ते आम्हाला अद्यापही कळत नाही, कशी प्रार्थना करावी हे कळत नाही, कशी करावी प्रार्थना आपण गीत गातो, देवर आया आम्ही दीन दया सागरीचे मीन. आणि यामुळे पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला नेहमी शिकवत राहणार, कारण की आपल्या मुखामध्ये जे काही गोष्टी आहे त्या गोष्टी आपल्याला कशा प्रकारे देवाकडे सादर करायचं ते आपल्याला कळत नाही. मागील दिवसामध्ये मला 1-2 लेटर्स लिहायचे होते आणि लेटर लिहिण्याकरता आता काय मी सायन्सचा स्टुडंट, मॅथ्सचा स्टुडंटला तर म्हणजे लिटरेचरमध्ये आम्ही कमी असतो. पाळकीनबाई जोपर्यंत होत्या त्या लिटरेचरमध्ये होते तर त्या उत्कृष्ट कविता लिहायच्या किंवा निबंध लिहायच्या, लेटर लिहायचे, पण मला येत नव्हतं. मग आता सगळ्यात चांगला शिकवण्याचं साधन आहे, जे काही मॅटर होतं मी AI मध्ये घातलं आणि AI ने एकदम सुंदररित्या मला लेटर तयार करून दिलं. प्रेज द लॉर्ड. आणि लोकांनी म्हटलं हो किती छान लिहिलं तुम्ही, तुम्हाला एवढं चांगलं कसं लेटर लिहिता. मी म्हटलं हो काही नाही, माझ्याकडे मॅटर होतं, नुसतं AI मध्ये टाकलं आणि त्याने सगळं मला ते ड्राफ्टिंग करून दिलं. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आमची जे काही समस्या, आमची जे काही प्रॉब्लेम, जे काही इच्छा, आमची योजना आहे तो AI नाही, आता DI आहे. प्रेज द लॉर्ड.
मी मागील दिवसात ज्ञानमध्ये लेख लिहिलेला होता आणि अनेक लोकांनी मला खूप सुंदर रिप्लाय दिला. AI वर्सेस DI, डिवाइन इंटेलिजन्स. हा डिवाइन इंटेलिजन्स ज्याला आपण पवित्र आत्मा देखील म्हणतो, तो डिवाइन इंटेलिजन्स तुमच्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा तुमचे तुटके फुटके शब्द, न चुकणारे न बोलणारे शब्द, देवासाठी योग्य असे शब्द, तर राजाच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभूसाठी सुचणारे हे शब्द, हे कोण शिकवतो तुम्हाला? यस. जसं AI बदलतो तसं हा DI देखील तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये बदलतो आणि देवापर्यंत घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे अनेक जण म्हणतो, अहो त्या पाळकसाहेब तुमच्यासारखं आम्ही थोडी बाहेर शिकलेलं, पाळकसाहेब तुमच्यासारखं थोडी आम्हाला बोलता येते, त्यामुळे आम्हाला थोडं भीती वाटते. अहो घाबरू नका ना, भिवू नका. देव, जसं मी आता ABCDचं पण उदाहरण दिलेलं आहे, देव जो पवित्र आत्मा जो आहे तो देवाकडे त्याला कसं सादर करायचं आणि कोणत्या गोष्टी शिकवायच्या ते तुम्हाला आणि मला शिकवेल. आणि तो योग्य प्रकारे जेव्हा देवापर्यंत पोहोचल, ते गौरव स्तुती सेवा, तेव्हा देव प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी विश्वास ठेवा तुम्ही आणि मी विश्वास लोक आहोत. आम्हाला विश्वास नाही, आम्ही स्वार्थासाठी मागतो, स्वतःसाठी मागतो, देहिकतेसाठी मागतो, जगासाठी मागतो, आमचा लाभ आहे म्हणून चर्चला येतो. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की देवाचा आत्मा जो आहे तो देवाच्या पुत्राला गौरवण्यासाठी, जो दासाचा आत्मा घेऊन या जगामध्ये आला, प्रेज द लॉर्ड, तो तुम्हाला लीन व नम्र बघतो, तेव्हा तो तुम्हाला राजपुत्र आणि राजकन्याची भाषा शिकवतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला ती महान भाषा, संदेशांची भाषा शिकवतो. शेवटला मुद्दा आहे आणि 2 मुद्दे मी संपवतो, कारण की 2च मुद्दे 5 पैकी पूर्ण होतील. तो तुम्हाला आणि मला आध्यात्मिक वरदानाने भरतो. कृपादान ज्याला म्हटलेलं आहे, गिफ्ट ऑफ होली स्पिरिट ज्याला म्हटलेलं आहे, आणि ते आहे 1 कोरिंथ 12वा अध्याय. आणि यामध्ये 7 ते 11 मध्ये विविध आत्म्याच्या कृपादानाच्या बद्दल लिहिलेलं आहे. आणि याबद्दल आपण अनेकदा प्रार्थना करतो, ज्यामध्ये अनेकदा आपण म्हणतो की अन्य भाषाचं दान आहे किंवा अद्भुत करण्याचं दान आहे, आरोग्यदायी दान आहे, त्याचप्रमाणे ट्रान्सलेशन भाषांतराचं दान आहे, निश्चितच आत्मा ओळखण्याचं दान आहे, निश्चितच ह्यामध्ये पुढे जर बघितलं तर विश्वासाचे पारखेचे दान आहे, विद्येचं दान आहे, ज्ञानाचे वचन बोलण्याचं दान आहे. अशा दानांची एक यादी आहे 1 कोरिंथ 12वा अध्याय 7 ते 11 मध्ये. ते दान देव ज्याला वाटेल त्याला देतो. प्रेज द लॉर्ड. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की मी धार्मिक आहे, मी बरोबर दान देतो, मी खूप प्रार्थना करते. निश्चितच ह्या गोष्टी देव काउंट जरी करत असला, परंतु कोणाला काय द्यायचं हे देव ठरवतो. प्रेज द लॉर्ड. संत पौलला देखील जेव्हा 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आलेलं आहे आणि 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलल्यानंतर त्याने म्हटलं की सगळ्या दानांशी मध्ये मी एक्सपर्ट आहे, परंतु मी चढून जाऊ नये. बघा, चढून जाऊ नये म्हणून देवाने माझ्यामध्ये एक सैतानाचा दूत ठेवलेला आहे आणि तो मला ठोसे मारतो. आणि मी 3 वेळेस देवाकडे रिक्वेस्ट केली की हा जो टोचणारा काटा माझ्या जीवनातून काढ, परंतु देवाने काय म्हटलं, माझ्यावर माझी तुझ्यावर कृपा पुरेशी आहे. किती वेळेस प्रार्थना केली? 3 वेळेस केलेली आहे. यस प्रियांनो, कधी कधी हे दान, हे कधी कधी हे कार्य, कधी कधी ही जी सेवा आहे ती सेवा करत असताना आम्ही चढून जातो. आणि या दिवसामध्ये हे दिसून येत आहे आपल्याला विविध मीटिंग्स, प्रार्थनेमध्ये, सेवेमध्ये, मंडळांमध्ये, की कोणीतरी आम्ही विशेष आहोत आणि अशा प्रकारचं कार्य करून ते स्वतःला मंडळी आणि सेवापासून एक वेगळ्या डायसवर घेऊन जातात. ते म्हणतात आता आम्ही मंडळीमध्ये बसण्याचे लायक नाही, आता आम्हाला वेदीची सेवा पाहिजे, किंवा आता आम्ही नाही, आता आम्हाला एपोस्टल म्हणा, किंवा आम्हाला निश्चितच फिलॉसॉफर म्हणा, किंवा आम्हाला निश्चितच इव्हेंजलिस्ट म्हणा, अशा नावं लावून ते आता वेगळ्या प्रकारच्या सेवेसाठी वेगळे करतात. निश्चितच कार्य ते करत आहे, परंतु प्रियांनो एकच लक्षात ठेवा की देवाची ही सेवा करत असताना तुम्हाला लीन आणि नम्र होणं अतिशय. कारण त्यामुळे तेच पुढे पौल म्हणतो, जेव्हा मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. आणि जर मला कशाचा अभिमान बाळगायचा तर मी येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचाच अभिमान बाळगीन. प्रेज द लॉर्ड. यस. जिथे एक पापी म्हणून आमचे पाप घेऊन येशू तिथे चालला, त्याच्या ठाई कोणताही पाप नव्हता, परंतु पाप कोणाचे होते? तुमचे आणि माझे होते. मागच्याच रविवारचं 3 क्रॉस याबद्दल मी संदेश दिलेला आहे, 3 वधस्तंभाच्या बद्दल संदेश दिलेला आहे. अवश्य मागे जाऊन तुम्ही बघा. आणि त्यामध्ये कोणते क्रॉस कोणासाठी आहे हे देखील मी सांगितलेलं आहे. प्रियांनो ही बाब लक्षात ठेवा
आणि ह्यामध्ये लिहिलेलं आहे की हे जे विविध दान जरी प्राप्त झालेले आहे तरी ही देवाची योजना आहे आणि त्या दानासाठी झटा असं परमेश्वर म्हणतो. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की नुसतं मिळायला पुरं नाही तर त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, त्याच्यासाठी मागा, म्हणजे देवाला ते देणं आवडतं. परंतु आपण काय मागतो? मला आरोग्य दे, माझ्या घरातले संकट दूर कर, माझ्या घरातल्या अडचणी दूर कर, मला घर दे, मला गाडी दे, महागाई आता वाढलेली आहे, पगार वाढू दे, त्याचप्रमाणे जे भांडणं आहे ते दूर कर. या अनेक गोष्टी मागतो. हे जेन्युइन आहे, हे काही चुकीचं नाही, हे आपण अवश्य मागावं. परंतु आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो त्याच्यासाठी पहिले मागा, म्हणजे मी इतर सर्व काही देणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी सांगतो तुम्ही एवढंच मागतात, पण देव म्हणतो माझ्याकडे एवढं आहे तुमच्यासाठी देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. अरे तुझी बुद्धी किती, तुझे ज्ञान किती, तू एवढंच मागतो, कारण की तुला नुसतं भूतकाळ आणि भविष्य, भूतकाळ आणि वर्तमान काळ दिसतं, परंतु मला माहित आहे भविष्यामध्ये या गोष्टी लागतील आणि ते देखील मी तुला देतो. प्रेज द लॉर्ड. परंतु मला प्रिय बाळा, तुझ्यामध्ये धार्मिकता आणि नीतिमत्व तर दिसू दे ना, देवाच्या राज्यासाठी झटपट तर दिसू दे ना, मग मी देईन ना. कारण की आताच देऊन टाकलं. अनेकांना देतात, अनेकांना इथे आपण प्रार्थना करतो मिळतात आणि गायबच होऊन जातात. ते असं वाटतं की एकदम ते अंधकार निकोबारच्या ते जेलमध्येच निघून गेलेले, ते परत येतात ते, परंतु दुसरे प्रॉब्लेम घेऊन येतात. किंवा म्हणतो पाळक साहेब ते बरं झालं होतं, परत प्रॉब्लेम सुरू झाला. होणारच आहे प्रॉब्लेम. परंतु प्रॉब्लेम नाही गेला, मागच्या स्वेस्टर्स की नाही गेला तरी देव म्हणतो तुझ्यावर माझी कृपा पुरेशी आहे. याचा अर्थ नाही की सगळेच प्रॉब्लेम नाहीशे होतील. हो प्रियानो, काही प्रॉब्लेम शेवटपर्यंत राहतील, परंतु प्रॉब्लेम मध्ये देखील काय जपण्याची गरज आहे? समाधानी राहण्याची गरज आहे. प्रॉब्लेम मध्ये देखील देवाचा गौरव करण्याची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही ते करतात, देव बघतो की अरे हा प्रॉब्लेम मध्ये, समस्यामध्ये आता योब आहे. प्रेज द लॉर्ड. तेव्हा देव म्हणतो याला मी दुप्पट देणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा तुम्हाला दुप्पट देण्याची, कृपादान दुप्पट देण्याची इच्छा आहे आणि यासाठी मागा. आणि शेवटलं वचन आहे की प्रेषितांचे कृत्य 1:8, आणि ज्यामध्ये थीम देखील आहे. आपल्याला माहिती आहे की प्रेषितांचे कृत्य म्हणजे पवित्र आत्म्याचे कृत्य म्हणतात. ह्याचं दुसरं नाव आहे पवित्र आत्म्याचे कृत्य. आणि पहिला अध्याय आणि 8व्या वचनामध्ये हे मेन वचन आहे, पूर्ण ह्याचं थीम वचन आहे. हा सांगा, वाचा. पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हा, यस. आता तो म्हणता यरुशलेम, सर्व यहुद्या, शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझी साक्ष व्हाल. ही महान आज्ञा जी आहे, ग्रेट कमिशन, ही देवाने जी तुम्हाला आणि मला दिलेली आहे की तुम्ही माझी साक्ष देणारे व्हाल. पवित्र आत्मा तुमच्यावरील. आज प्रियानो कितीतरी आनंदाची बाब आहे की जी पहिली मंडळी आहे, ज्याचं नाव ख्रिस्ती मंडळी होतं, ती मंडळीचं नाव आपल्या चर्चचं नाव आहे. आणि आज ह्या मंडळीमध्ये प्रभूची सेवा होत असताना आम्हाला देखील तेच कमिशन दिलेलं आहे, तीच जबाबदारी दिली. आणि यासाठी या सर्व काही गोष्टी देवाने उभारून दिलेल्या आहे की ज्या प्रकारे त्यांनी सेवा केलेली आहे त्या प्रकारे तुम्ही सेवा करावी. त्यांनी कोणाने कशाने सेवा केलेली आहे? जो पवित्र आत्मा होता, तोच पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला देखील चालवतो. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तो पवित्र आत्मा जर त्यांना सहाय्य पुरवतो तर तो तुम्हाला आणि मला देखील सहाय्य पुरवतो. आणि जर तो तुम्हाला आणि मला सहाय्य, शक्ती व अनुग्रह पुरवतो, तर मला सांगू द्या, जे कार्य त्यांनी केलं तेच कार्य आमच्याकडून देखील अपेक्षित आहे. आणि जर आहे अपेक्षित, तर आपण ही गोष्ट लक्षात ठेवा की देवाचा आत्मा हा साक्ष देण्यासाठी तयार करणारा आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अनेकदा आपल्याला असं दिसतं अनेकांच्या जीवनामध्ये, आणि मी नेहमी म्हणतो की लोकांना तुम्ही बायबल दिलं, ट्रॅक्स दिलं, ते वाटतात किंवा वाचते नाही किंवा फेकून देतात. काही जण वाचतात पण, परंतु एकच लक्षात ठेवा, खरे बायबल, खरे ट्रॅक्स तुम्ही आणि मी आहोत. प्रेज द लॉर्ड. ह्याला सगळेजण वाचतात. हे बायबल जे आहे, जे तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे, ते कोणी न किती विरोधक असला तर विरोधक तर जास्तच वाचतो. मित्र लोकांना कमी माहिती असते आपली, पण विरोधकांना जास्त माहिती असते. तो तुम्हाला वाचतो म्हणजे तुमच्यामध्ये जर शास्त्र दिसलं, त्याचे अभिवचन दिसले, देवाचे आज्ञापालन दिसलं, तर ते अधिक वाचलं जाईल आणि ते प्रभावी कार्य करतं. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो, यासाठी मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो की हे आज्ञापालन जे आहे, हे येशूच्या मागे चालण्याचं जीवन आहे.
ते जर वृद्धिंगत करायचं तर तुम्ही आणि मी कमी पडतो. आम्ही दुबळे आहोत, आम्ही अनेकदा चुकतो, आम्हाला करायचं ते करत नाही. आम्ही जगी काहो यही कहो आणि अनेकदा तडजोड करतो, ऍडजस्टमेंट करतो. चलो इतना कर लिया तर क्या फरक पडतो, हे कर द्या, येशू आमचा प्रेमळ आहे, आम्हाला क्षमा करेल. आणि त्यामुळे आपण हळूहळू त्या ट्रॅपमध्ये, त्या व्यसनामध्ये इतकं बांधलं जातं की मग त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही. आता तो समय आहे की त्या समयी आपण देवाकडे मागावं, आपण देवाकडे म्हणावं, देवा मी कमी पडतोय, देवा माझ्यामध्ये तू बळ दे, मला ताकद दे, मला सामर्थ्य दे, मला आत्मा दे, यासाठी की त्याच्याशी झगडत असताना मला माहिती आहे की आमचं युद्ध या जगाच्या रक्त मांसाच्या बरोबर नाही, आकाशातले दुरात्मा सर्व प्रकारचे जे अधिकारी वर्ग आहे आणि सैतानी सत्ता आहे आणि त्याचप्रमाणे चुकीचे विचार यांच्याशी आम्ही झगडत आहोत. आणि आम्हाला देवा तुझेच आत्म्याची शस्त्र सामग्री पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नाहीतर तुम्ही आणि मी पराभूत आहोत प्रियानो. आणि यासाठी ती शस्त्र सामग्री दिलेली आहे. त्याकडे जर आपल्याला जायचं आणि ते जर आपण मागितलं तर मग कोणतेही समस्या, कोणतेही प्रॉब्लेम आले तर देवामध्ये तुम्ही आणि मी विजयी ठरणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो आज आपण देवाकडे मागावं की प्रभू मी इथे चुकत आहे. पुढच्या वचनामध्ये आता मी सांगणारच आहे की मनुष्य म्हणून जेव्हा आपण चुकतो तेव्हा पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य पुरवतो, शक्ती पुरवतो आणि योग्य मार्ग दाखवतो. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रियांनो तो योग्य मार्ग प्राप्त करण्यासाठी सरेंडर, स्वतःला देवाच्या हाती द्या, देवाच्या स्वाधीन करा, वचनाच्या आज्ञापालनाच्या स्वाधीन व्हा, मंदिरामध्ये या, देवाचं वचन वाचा, देवाचे आज्ञापालन करण्याचा प्रयत्न करा, देवाच्याकडून मागा. अनेक जण सगळं काही करतात, पवित्र आत्मा पवित्र आत्मा, परंतु जीवनामध्ये आज्ञापालनच नसतं त्यांचं. परिणाम हा होतो की निश्चितच ते पवित्र आत्म्याच्या तर मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, पण तो जीवनामध्ये काही देखील नीतिमत्व नाही, काही देखील नैतिकता नाही, काही देखील ख्रिस्त नाही. आणि त्यामुळे तुम्ही किती जरी मागितलं तर मला सांगू द्या, निश्चितच देव तुमच्या नैतिकतेकडे पण बघत आहे. हा किती प्रयत्नशील आहे, हा किती झगडत आहे, तो किती माझ्या मागे आपला वधस्तंभ, ज्याला म्हटलेला आहे, कोणता वधस्तंभ म्हटलेला आहे, आत्मनिग्रहाचा वधस्तंभ घेऊन चालत आहे. आणि येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, माझ्या शिष्यांना जर तुम्हाला व्हायची इच्छा आहे तर आपला वधस्तंभ घ्या आणि मला अनुसरा. प्रेज द लॉर्ड. आणि अनुसरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे. आज 5 पैकी 2 मुद्दे झाले. येणार रविवार आपण उर्वरित मुद्दे बघूया. प्रार्थना करूया, नेत्र बंद करूया. परत एक वार आज पवित्र आत्मा आमच्याशी बोललेला आहे. आज पेंटिकॉस्टचा दिवस आहे, जेव्हा देवाने परत एक वार त्या मंडळीकडेच नव्हे त्या जगाकडे बघितलं आणि त्याची महान मोठी योजना जी या देवाने आम्हासाठी प्रगट केलेली आहे आणि ती योजना 2000 वर्षापूर्वी पूर्ण झालेली आहे. तुम्ही घाबरू नका, भिवू नका. तुम्हाला सामर्थ्य म्हणजेच पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्राप्त होईल. हो येशू राजा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो की या मंडळीमध्ये आम्ही आलो असताना आम्ही निश्चितच पवित्र आत्मा आणि त्याच्या सामर्थ्याला निश्चितच जाणतो. आणि या मंडळीचं थीम देखील आहे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तो माझ्या आत्म्याने कार्यसिद्ध होईल. हे मंडळीतले प्रत्येक विटा, मंडळीतले पवित्र पित्या प्रत्येक सुखसोयीचे साधन, मंडळीमध्ये असलेले प्रत्येक घटक, मंडळीत असलेले महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल, तरुण, या सर्व व्यक्ती जे आहे ते पित्या खरोखर आज जे वचनात आहे तर ही तुझी योजना आहे आणि त्या पवित्र आत्म्याची महान योजना आमच्या जीवनात पूर्ण होत आहे. ते त्यांना चमकवत आहे, घडवत आहे, चालवत आहे. इटाची दगडाची इमारत नव्हे तर आम्हाला मंडळी, देवा तुला मंडळीची गरज आहे. आणि ती मंडळी तयार होत असताना आज जे उणे आहे, जे मागे आहे, त्यांनी देखील देवाकडे मागावं. देवा मी उन्हा आहे, मी पतित आहे, मी दुबळा आहे, मी मागे पडतो. आज येशू ख्रिस्ताच्या रक्ताकडे बघत असताना आत्म्या मला तू शिकव, आत्म्या तू मला चालव, आत्म्या तू मला सज्ज कर, आत्म्या तू मला निश्चितच त्या वचनाच्या आणि त्या निश्चितच स्वर्गीय अग्नीच्या तेजाने भर. ज्या प्रकारे त्या जिव्हा प्रत्येकावर उतरल्या आणि प्रत्येक विविध भाषेमध्ये बोलू लागलेले आहे आणि त्यांच्या हातद्वारे जी पहिल्या मंडळीची स्थापना झालेली आहे ती ख्रिस्ती मंडळी आज तुझ्या जवळ मागत आहे. पित्या दया कर, कृपा कर, आमचं जीवन बदल. आमचे लेकरं अंधकारात आहे, आमचे कुटुंब लेकरं अंधकारात आहे, आमच्या घराच्या परिसरामध्ये अंधकार आहे. आज आम्ही ऐकलेलं आहे की तो नुसता एकच नव्हे तर घराण्यांचा देव आहे. तो घराण्यांना आत्म्याच्या द्वारे बदलणारा देव आहे. तो पिढ्या दर पिढी कार्य करणारा देव आहे. आज येशू राजा ही सेवा
ही पवित्र परमेश्वर मंदिरातून निघणारी पवित्र आत्म्याची सेवा अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम मी आपलं जीवन तुझ्या हाती देतो, मी तुला समर्पित होतो देवा. मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करण्यासाठी आत्म्याने दुप्पट अभिषेकाने तू आज भर. यासाठी की पित्या इथून आम्ही बाहेर जात असताना जग अंधकाराचं आहे, शापाचं आहे, पापाचं आहे, आम्ही भिणार नाही. कारण की आमचा देव आम्हाला सामर्थ्य देऊन आम्हाला सज्ज करतो, सुरक्षित ठेवतो आणि विजयी करतो. कारण की आम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर आम्हाला सामर्थ्याचा, संयमाचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा तू दिलेला आहे. आज पित्या त्या आत्म्याने नव्याने तू आम्हाला भर आणि पित्या तुझा गौरव करून घे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.